जीवनाची व्याख्या करताना सद्गुरू आम्हाला काही मार्गदर्शक टिप्स देतात की जीवन काय नाही आणि काय आहे हे आम्हाला समजून घ्यायचे. प्रथमतः जीवन म्हणजे कर्म आहे असं आम्ही आत्तापर्यंत ऐकत आलो किंवा समजत आहोत. तर पहिल्या ओळीमध्ये सद्गुरू म्हणतात जीवन हे आपल्या कृतीमध्ये किंवा मालमत्तेत नाही आहे. म्हणजे कर्म आणि त्याचं फळ हे दोन्हीही तुमचं जीवन नाही आहे. पुढे जाऊन ते असं म्हणताय जे पंच ज्ञानेंद्रिय आहे हे म्हणजे तुमचं जीवन नाही आहे. मग हे काय तुमच्या जीवनासाठी पूरक घटक आहे. जीवनाचा जो अनुभव आहे हा जीवनाच्या पूरक गोष्टींपेक्षा वेगळा. तुमच्याकडे जे जीवन आहे ते महत्वाचं आहे. तुमचं शरीर आणि तुमची इंद्रिय फार महत्वाची नाही. नेमकी जीवन कसं ओळखायचं आणि या इंद्रियांचे अनुभव आणि किंवा आमचं जे काही कर्म आहे, कृती आहे, आमचं जे काही कर्तृत्व आहे त्याचा जीवनामध्ये कुठे संबंध. जेव्हा तुमचं शरीर आणि मन त्याची मर्यादा ओलांडेल तेव्हा तुम्हाला खऱ्या जीवनाचा अनुभव होणार. आज आम्ही आमच्या जीवनाची व्याख्या काय केलेली आहे, काय काम करतो, कोणत्या नोकरीला आहे, किती पैसे कमवतो, गाडी बंगला प्रॉपर्टी काय आहे, याची जी ओळख आहे याला आम्ही जीवन समजतो. परंतु हे जीवनासाठी पूरक आहे, हे जीवन नाही आहे. जर ते जीवन असतं मित्रांनो तर मरते वेळ ते एकच सोडून कसं काय गेलं असतं. जे इंद्रियाच्या पलीकडे जो इंद्रियांचा जो अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्या प्रत्यर्थ तुम्ही दिलेला जो प्रतिसाद आहे, बरं वाटणं, वाईट वाटणं, ह्या ज्या फिलिंगच्या भावना ज्याला होत आहे ना आतमध्ये, या भावनांसोबत जे आहे तुमचं जोडलेलं ते जीवन. जीवनाचा अनुभव हा जीवनाच्या अनुभूतीतूनच प्राप्त होतो. तुमचं जीवन शरीर नाही, शरीर फक्त सामान आहे, साधव आहे. तुमच्या जीवनाचा स्रोत शरीर, मन, भावना आणि ऊर्जा जर एका दिशेला असेल तर तुम्हाला कळेल जीवन काय. जेव्हा जेव्हा तुम्ही तुमचं देहभान विसरले त्या देहभान विसरण्याच्या अवस्थेला जीवन असं म्हणतात. मनुष्य जीवनाचा खरा आनंद जो आहे तो आनंद स्वतःला विसरण्यात आहे. शरीर आणि मनाची जी अवस्था आहे त्याला विसरण्यानंतर जे शिल्लक राहतं ते जीवन आहे. चेतना तेव्हा जागृत होते जेव्हा तुमचा जीव धोक्यामध्ये येतो. जेव्हा तुमचा जीव आता धोक्यात आहे आणि अशा वेळेस जे काही घडतं ते सगळं आपली चेतना घडून आणते. आपण म्हणतो मला काही कळलंच नाही, मी कसं काय वाचलो ते जे वाचवणं आहे ते तुम्ही नाही वाचवलं, तुमच्या जीवनाने तुम्हाला वाचवलं. म्हणजे तुमच्या जीवन ऊर्जेने चेतनेने वाचवलं. तुमचं कर्म, तुमची संपत्ती किंवा तुमचे ज्ञानेंद्रिय किंवा तुमची कर्मेंद्रिय या सगळ्यांचा जो अनुभव आहे म्हणजे जीवन नाही आहे. जीवन अनुभव घेणारं आहे. जर अनुभव घेणारं जीवन आहे तर तिथपर्यंत आम्ही पोहोचलं पाहिजे. आणि तिथे पोहोचण्याचा मार्ग म्हणजे योग आहे, ध्यान आहे, साधन आहे. देहभान विसरून जायला शिकलं पाहिजे. आणि असं जीवन जेव्हा तुम्हाला मिळतं तेव्हा तुमच्या जीवनामध्ये आरोग्य, आनंद आणि सेवा एवढं शिल्लक. आपण जे जीवन जगतोय आज ते जे सद्गुरूंनी आज सांगितले त्या सगळ्या गोष्टींमध्येच आहे. मग सद्गुरूंच्या मते जीवन म्हणजे काय, नेमकं काय सांगायचं सद्गुरूंना की जीवन काय. की सद्गुरू आपल्याला सांगतात की आपण जे खातो पितो किंवा मग ज्या गोष्टींना स्पर्श करतो त्याची चव घेतो ते आपल्या आयुष्यातले पूरक घटक आहे आपल्यासाठी. आणि सद्गुरू असं म्हणतात की तुम्ही जे जगत आहात ते तुमचं जीवन आहे. पण जीवनात तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे जे पूरक घटक आहे त्यांची आवश्यकता आपल्याला जीवनात पडतेच. मग आपण जो काही आहार घेतो म्हणजे ज्या काही गोष्टी करतो तर त्याचा परिणाम आपल्या स्वतःवर कसा होतो आणि तो कसा अनुभवायचा म्हणजे त्याची जाणीव कशी करून घ्यायची आपण स्वतःमध्ये. मित्र हो, जीवनाची व्याख्या करताना सद्गुरू आम्हाला काही मार्गदर्शक टिप्स देतात की जीवन काय नाही आणि काय आहे हे आम्हाला समजून घ्यायचं. प्रथमतः जीवन म्हणजे कर्म आहे असं आम्ही आत्तापर्यंत ऐकत आलो किंवा समजत आहोत. कर्म म्हणजे जीवन आहे. आपण जिवंत आहोत तर आपण कर्म करणारच आहे आणि ते कर्म म्हणजे जीवन आहे असं आम्ही समजत आहोत. तर पहिल्या ओळीमध्ये सद्गुरू म्हणतात जीवन हे आपल्या कृतीमध्ये किंवा मालमत्तेत नाही आहे. आम्ही कृती केल्यानंतर जे काही मिळवतो, जे काही फळ आम्ही मिळवतो आणि जे काही संपादनक आम्ही करतो त्याला आम्ही आमच्या जीवनाचा अविभाज्य घटक समजतो. मग ते अगदी आमचे कपडे असतील, घर असेल, वस्तू असतील, सामान असेल, नातीभोवती असतील, माणसं असतील, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आमच्या आजूबाजूला ज्या आम्ही कमावले, आम्ही मित्र कमावले, आम्ही नाती कमावली, आम्ही संपत्ती कमावली, आम्ही संसाधन, ह्या सगळ्या करिअर कमावलं. मग त्यात नोकरी असेल, बिझनेस असेल किंवा शेती असेल, जे काही तुम्ही करता ते सर्व जे काही आम्ही क्रियेच्या माध्यमातून, कृतीच्या माध्यमातून केलं, बाय ॲक्शन केलं आणि त्यातून जे मिळवलं म्हणजे कर्म आणि त्याचं फळ
हे दोन्हीही तुमचं जीवन नाही आहे. पुढे जाऊन ते असं म्हणताय, जे पंच ज्ञानेंद्रिय आहे, म्हणजे डोळ्याने आपण जे पाहतो, कानाने आपण जे ऐकतो, जिभेने आपण जे चाखतो, नाकाने आपण ज्याचा गंध घेतो आणि त्वचेने आपण ज्याचा स्पर्श करतो, तर यामध्ये सुद्धा जीवन नाही आहे. हे म्हणजे तुमचं जीवन नाही आहे. मग हे काय तुमच्या जीवनासाठी पूरक घटक आहे. जसं आपण लहान मुलाला सांगतो, त्यावेळेस त्याला भाषा शिकायची असते, त्यावेळेस त्याला म्हणतो क रे कपाचा, क रे कमळाचा. आपण असं त्याला काय शिकवतो? कारण क हे अमूर्त आहे. क नावाची वस्तू तुम्ही त्याला कुठे दाखवू शकत नाही, तेव्हा कुठली मूर्ती नाही, फक्त एक आकार आहे जो तुम्ही दिलेला आहे. मग क जो आहे हा अमूर्त असल्यामुळे तो अस्पष्ट आहे, निराकार. तर त्या निराकाराला आकार देण्यासाठी मूर्ततेकडून अमूर्ततेकडे, एखाद्याला मूर्ती समजली तर कदाचित त्याच्याकडे देव समजेल. जसं एखाद्या पदार्थामध्ये सफरचंद आहे, तुम्ही पाहिलं आहे, पण जोपर्यंत तुम्ही त्याला खात नाही आहे तोपर्यंत त्याचा अनुभव तुम्हाला मिळणार नाही. सफरचंद एक फळ आहे, पण त्याचा एक अनुभव पण आहे. मग त्याचा जो अनुभव आहे ना, तो अनुभव जोपर्यंत आपल्याला येत नाही तोपर्यंत सफरचंद कळत नाही. तुम्हाला एक प्लास्टिकचं आणि एक ओरिजिनल सफरचंद समोर जर ठेवलं तर कदाचित ओळखू येणार नाही. पण ज्यावेळेस तुम्ही त्याला स्पर्श कराल, त्याचा स्वाद घ्याल, तेव्हा तुम्ही ओळखा. तसं पहिल्यांदा ह्या स्टेप्स आहे की पहिल्यांदा आपण जे स्थूल आहे, ज्याला आपण सहज हाताळू शकतो, ज्याला आकार, जे डोळ्यांनी पाहिलं जाऊ शकतं, हाताने स्पर्श केला जाऊ शकतं, आकार अनुभव केला जाऊ शकतो, ज्याला चव आहे, वास आहे, स्पर्श आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्याला आहेत तेच आम्हाला कळलं कळतं. म्हणजे इंद्रियांच्या स्तरावरती जे काही आहे जग, तेच आम्हाला कळतं. आणि म्हणून आम्ही लहान मुलाला पहिल्यांदा इंद्रियांच्या बोधातून जे प्राप्त होतं तेच त्याला अनुभूती आम्ही देतो. मग इंद्रियांच्या बोधातून त्याला कळतं की कप नावाची एक वस्तू आहे, ती आपण पेय पिण्यासाठी, चहा पिण्यासाठी वापरतो, दूध पिण्यासाठी वापरतो. कमळ नावाचं एक फूल आहे, निदान ते फूल नाही दाखवता आलं तर किमान त्याचं चित्र तरी आम्ही दाखवू शकतो की हे पाण्यामध्ये उगवतं, सुंदर असं त्याचं फूल असतं. म्हणजे ही जी मूर्त कल्पना आहे, इंद्रियांचा जो अनुभव आहे, त्या अनुभवातून आम्ही अमूर्ततेकडे जातो, म्हणजे कडे जातो. मग लहान मुलाला आम्हाला कमळ सांगावं लागतं, कप सांगावं लागतो, आणि वर्षभरानंतर त्याला कमळ आणि कपाची गरज पडत नाही. ते कमळाशिवाय आणि कपाशिवाय ओळखतं. म्हणजे अमूर्त कल्पना ह्या साकारवण्यासाठी मूर्त गोष्टींचा आम्हाला एक आधार घ्यावा लागतो, म्हणून ती पूरक आहे. पूरक म्हणजे काय? ज्याच्यामुळे तुम्हाला सुविधा प्राप्त होते. एखादं वाहन आहे, तुम्ही सायकल वापरता किंवा मोटरसायकल वापरता, हे तुमच्या जीवनासाठी पूरक आहे, अत्यावश्यक नाही. ते नसेलच तर तुमचं जीवनच नाही राहणार असं नाही आहे. तुमचं जीवन आहेच, परंतु त्याच्यामुळे तुमच्या जीवनामध्ये सुविधा प्राप्त होते, म्हणून त्या पूरक असं नका. आपल्याला हात आहे, पूरक आहे, जर तुटला तो कुठे तर माणूस मरत नाही किंवा त्याचं जीवन थांबत नाही. डोळे आहे, नाही राहिले, म्हणून आंधळ्या माणसाला काही जीवन नसतं का? नाही. खूप सारे अंध लोक आहेत जे अगदी IASच्या पोस्टपर्यंत पोहोचले. म्हणजे इंद्रियांच्या बाबतीमध्ये तुम्ही जरी तुमचं अंग जर त्या ठिकाणी सक्रिय नसेल, सक्षम नसेल, तरी पण तुमचं जीवन आहे. आम्हाला हे कळलं पाहिजे, जीवनाचा जो अनुभव आहे हा जीवनाच्या पूरक गोष्टींपेक्षा वेगळा. बघा, मगाशी मी म्हटलो की गुलाबजाम एक पदार्थ आहे, तो दिसणं, तो पाहणं, त्याचा सुगंध घेणं, त्याचा स्वाद घेणं, त्याला स्पर्श करणं, हे सगळं इंद्रिय करू शकतात. परंतु त्यातून तुम्हाला जो काही बोध प्राप्त होतो, तुमच्यामध्ये एक अनुभव तयार होतो, त्या अनुभवांच्या पलीकडे तृप्ती तयार होते. ज्याला तृप्ती मिळाली, खाल्लं शरीराने, परंतु शरीराला तृप्ती प्राप्त होत नाही. शरीर तर किती पण खाऊ आला, त्याची तृप्ती कधीच नाही. ह्या जिभेच्याही पलीकडे, पोटाच्याही पलीकडे कुणीतरी आहे, कुठली तरी शक्ती आहे का जी तृप्त होते, जी म्हणते बस. मग ती जी शक्ती आहे ती काय आहे? जसं मी म्हटलो की तुमचा हात कापला, तुमचे पाय कापले, डोळे काढले, तुम्ही आंधळे झालात, बहिरे झालात, 100 राजांची त्वचा फाडली गेली, डोळे फोडले गेले, प्रचंड त्यांच्यावर यातना केल्या गेल्या, तरी पण त्यांचं जीवन समृद्ध. कदाचित एखाद्याचा
बाबतीमध्ये त्याच्यावर जर आघात झाला तरी तो जीव सोडत. त्याचं जीवनच तेवढं छोटंसं आहे. म्हणजे शरीर तर दोघांकडे आहे, पण ज्याचं जीवन समृद्ध आहे तिथे शरीराच्या पलीकडे जाऊन पण जिवंत आहे. बघा, ॲक्सिडेंटमध्ये कधी कधी सगळे लोक मरताना एखादं वाचतं. अगदी विमानामधून सगळेचे सगळे लोक मरताना एखादं वाचतं. विमानासारख्या अपघातातून वाचणं म्हणजे चमत्कारापेक्षा वेगळं नाही आहे. कधी कधी प्रचंड ॲक्सिडेंट झाल्यानंतर सुद्धा पूर्ण शरीराची खिळखिळा झाल्यानंतर हाडं काढत तुटल्यानंतरही काही माणसं जिवंत राहतात आणि काही माणसं थोडासा आघात लागला तरी मरतात. म्हणजे तुमच्याकडे जे जीवन आहे ते महत्त्वाचं आहे. तुमचं शरीर आणि तुमची इंद्रिय फार महत्त्वाची नाही. आपण बघतो कधी कधी एखाद्या व्यक्तीला जर राग आला, तो सडपातळ जरी असला तर चांगल्या तब्येत असलेल्या माणसाला नुसतं नाबूद करून टाकतो. परास्त करू का? कारण त्याच्या आतमध्ये जीवन सक्रिय झालेलं असतं. त्याच्यामध्ये असलेली जी काही वेदना आहे, ती प्रचंड संताप आहे, तो व्यक्त झालेला असतो. मी राग नाही म्हणणार त्याला, संताप नाही. ज्यावेळेस तुमच्यावर अन्याय होतो आणि त्या अन्यायाला तुम्ही प्रतिकार करण्याचा प्रयत्न करता, त्यावेळेस त्यात जो निर्माण होतो त्याला संताप असं म्हणतात. अहंकारी माणसाला जो येतो तो राग असतो. सात्विक संताप ज्याला आपण म्हणतो, तो सात्विक संताप आलेला मनुष्य शरीराने कसा आहे ह्याला काहीच महत्त्व नाही. त्याचा संताप भयंकर असतो. त्याचं कारण आहे की त्याच्या आतमध्ये जे जीवन आहे ते समृद्ध आहे, त्याची जीवन ऊर्जा सक्षम आहे. त्याचं शरीर छोटा असू दे, तुमच्या मोबाईलचा आकार किती मोठा आहे याला फार महत्त्व नाही आहे, त्याची जी क्षमता आहे ती किती मोठी हे महत्त्वाचं आहे. तसं हे जे इंद्रिय आहे, हे इंद्रिय तुमचे किती सक्षम आहेत, किती बलवान आहेत, आकारणी किती विशाल आहे याला फार महत्त्व नाही. ते इंद्रियांमध्ये जी शक्ती संचार करते ते शक्तीचं संचार आहे, ती तर समजा तुमचे डोळे आहे. दुर्बिणीची क्षमता डोळ्यांपेक्षाही जास्त आहे. सूक्ष्मदर्शीची क्षमता डोळ्यांपेक्षा खूप जादा आहे. म्हणजे दुर्बिणीमध्ये दूरचं पाहण्याची क्षमता आहे आणि सूक्ष्मदर्शकामध्ये अतिशय छोटा आणि सूक्ष्म बघण्याची क्षमता आहे. या दोन्ही क्षमता आमच्या डोळ्यांमध्ये नाही. जे दार्शनिक असतात ते दूरचट आहे, ते तुमच्या आयुष्याचा मागचे हजारो लाखो वर्ष आयुष्याची पुढची हजारो वर्ष सुद्धा त्यांना दिसतात. त्यांची दूरदृष्टी किती भयंकर आहे, त्यांना दिव्य दृष्टी असं. म्हणजे या डोळ्यांच्या या कातळ्याच्या डोळ्यांपेक्षाही अंतर्दृष्टी पण आहे. मग ती जी अंतर्दृष्टी ज्याला आहे ते जीवन आहे. फक्त फळं भाज्या वस्तू खाण्याच्या पिण्याच्या वस्तूंचा स्वाद घेण्याची क्षमता नाही आहे, तर जीवनाचा स्वाद घेण्याची क्षमता त्याच्यामध्ये ते जीवन आहे. ते तुमचं जीवन ऊर्जा. नेमकी जीवन कसं ओळखायचं आणि या इंद्रियांचे अनुभव आणि किंवा आमचं जे काही कर्म आहे, कृती आहे, आमचं जे काही कर्तृत्व आहे त्याचा जीवनामध्ये कुठे संबंध. बघा, आपण कपडे घालतो, थोडासा नट्टापट्टा करतो, चांगली चप्पल बूट घालतो, विविध प्रकारचे अलंकार परिधान करतो. हे सगळं जे आहे पूरक आहे. त्याने कदाचित तुमचं सौंदर्य वाढलेलं असेल, परंतु त्याच्या आतमध्ये जे ओरिजिनल तुमचं शरीर आहे, तो जो देह आहे ते त्याला सजवलेला आहे. तसं हा देह आणि जे तुमचं जे काही कृती असतील किंवा जे काही इंद्रिय असतील हे सगळं त्या तुमच्या जीवनाला पूरक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेला पूरक आहे. तुम्हाला जी फिलिंग होतं की नाही, फिलिंग ते कोणाला होतं? कधी विचार करा, समजा तुम्ही झोपलात तरी पण तुमच्या डोळ्यांपुढे चित्र चालू असतं. ते कोण बघत असतं? तुम्ही तर झोपलात, शरीर झोपलेलं आहे. मग तुमच्या आतमध्ये जे चित्र चालू आहे, हे जो चित्रपट चालू आहे स्वप्नांचा, तो कोण बघतं? तुम्हीच एखादी गोष्ट करता आणि नंतर सांगता की माझ्या लक्षातच नाही आलं हे मी कसं काय केलं. म्हणजे तुमचं शरीर आणि तुमचं मन या दोन गोष्टींपर्यंतच तुमची पोहोच आहे. जसं आपल्याला एखादे जे वाहन आहे त्याचा तुम्हाला पहिलाच गिअर चालता येतो, दुसरा गिअर चालवता येतो, तिसरा आणि चौथा गिअर तुम्हाला कधी चालवताच येत नाही. कुठलंही वाहन त्याला स्पीड असतं 220 किलोमीटर प्रति घंटा. आणि आपण ते फार खास जीव काढला तर 120 पर्यंत नाही, पण ते 220 पर्यंत कधी नेऊन बघितलंय का तुम्ही?
तुमच्या क्षमतांचा कधी पूर्ण वापर करून बघितलाय का? जेव्हा तुमचं शरीर आणि मन याची मर्यादा ओलांडेल तेव्हा तुम्हाला खऱ्या जीवनाचा अनुभव ना. आपण जर बघितलं, आज आम्ही आमच्या जीवनाची व्याख्या काय केलेली आहे? काय काम करतो, कोणत्या नोकरीला आहे, किती पैसे कमवतो, गाडी बंगला प्रॉपर्टी काय आहे, याची जी ओळख आहे याला आम्ही जीवन समजतो. परंतु हे जीवनासाठी पूरक आहे, हे जीवन नाही आहे. जर ते जीवन असतं मित्रांनो, तर मरते वेळ ते एकच सोडून कसं काय गेलं असतं. जेव्हा येतं तेव्हा जीवन येतं, जेव्हा जातं तेव्हा जीवन जातं. मग जर तुमचं हे साधू सामान तर इथंच आहे, तुम्ही म्हणाल नाही शरीर म्हणजे जीवन आहे. मग शरीरामध्ये जी इंद्रिय आहे, ज्यावेळेस तुम्ही मरता जीवन तुम्हाला सोडून जातं तेव्हा तुमची इंद्रिय तर जागेवरच आहे. तर तुमची इंद्रिय तर जागेवर आहे, तुमचा प्रॉपर्टी संपत्ती, तुमचं सगळं करिअर, तुम्ही केलेलं सर्व कर्तृत्व, हे सर्व जर त्याच ठिकाणी आहे ते सगळं सोडून जर तुम्ही जात असाल तर नक्कीच हे तुमचं जीवन नाही, तर तुमचं जीवन नाहीच आहे. जर ते जीवन असतं ते तुमच्यासोबत गेलं असतं. किमान तुम्ही कमावलेली एखादी छोटीशी गोष्ट तरी त्याने नेली असते. मग जीवन म्हणजे नेमकी काय? जीवन म्हणजे आता जो अनुभव तुम्ही घेताय, जो घेतो आहे, तो या जीवनाला काय करतोय? अस्तित्व देतोय. म्हणजे इंद्रियाच्या पलीकडे जो इंद्रियांचा जो अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्या प्रत्यर्थ तुम्ही दिलेला जो प्रतिसाद आहे, बरं वाटणं, वाईट वाटणं, शांत होणं, अशांत होणं, सुख वाटणं, दुःख वाटणं, आनंद होणं, सेवा करणं, परोपकार करणं, ह्या ज्या फिलिंगच्या भावना ज्याला होत आहे ना आतमध्ये, या भावनांसोबत जे आहे तुमचं जोडलेलं ते जीवन. तुम्ही त्या आंतरिक स्तरापर्यंत जर पोचलात, तर चेतनेपर्यंत पोचलात, तर चेतना अशी आहे का तिथे फक्त आनंद आहे. आणि म्हणून जसं आपण म्हणतो, जोपर्यंत तुम्ही दगडधोंड्याचा रस्ता पार करत नाही तोपर्यंत तुम्हाला सुंदर बाग बघायला मिळत नाही. वाळवंट पार केल्याशिवाय तुम्हाला नंदनवनाची भेट नाही होणार. नरक पार केल्याशिवाय स्वर्गाचं दर्शन देईल. तसं तुम्हाला जीवनामध्ये शरीर आणि मन हे जे आहे ह्याच्या पलीकडे तुम्हाला जावं लागेल, तेव्हा तुम्हाला काय कळेल जीवन काय. हे असं आहे की तुम्ही कुठल्या तरी महाभोजनामध्ये फार सुंदर असा जेवणाचा स्वाद घेताय आणि तुम्हाला तो स्वाद घरी जाऊन घरच्यांना सांगायचा आहे, तर नाही सांगू शकत. किती जरी वर्णन केलं तुम्ही तरी ते स्वादाचं वर्णन म्हणजे स्वाद नव्हे, तो अनुभूतीतूनच प्राप्त होतो. तसं जीवनाचा अनुभव हा जीवनाच्या अनुभूतीतूनच प्राप्त होतो. जसं मी नेहमी गमतीने सांगतो की जर एखाद्या ठिकाणी जर पंगत असेल जेवणाची, त्याचा व्हिडिओ काढून तुम्ही दुसऱ्याला जर पाठवला तर त्याच्या तोंडाला फारसं पाणी येईल, पण तिथे तृप्ती नाही होणार. त्याला जो खाण्याचा आनंद आहे तो नाही. तसं तुम्हाला या पूरक गोष्टींनी जीवनाचा आनंद नाही भेट, पण जीवनाकडे जाण्याचा मार्ग सा, जीवन अधिक समृद्ध होण्याचा मार्ग सा. मग तुम्हाला जी अनुभूती आहे ती चित्ताच्या स्तरावर आहे. म्हणजे पहिलं काय आपण बघतो, पहिलं शरीर आहे, नंतर मनस आहे, शरीराच्या आतमध्ये मनस आहे, मनसनंतर तुमचं बुद्धी आहे, बुद्धीनंतर अहंकार आहे, अहंकारानंतर चित्त आहे. आमचा प्रवास हा शरीरापासून ते अहंकारापर्यंत आहे. शरीर आम्हाला दिसतं कारण स्थूल आहे, त्याच्यामुळे आम्ही त्याच्या बाबतीमध्ये त्याला जीवन समजतो. जसं शहरातल्या मुलांना जर विचारलं की दूध कोण देतो, ते म्हणतात गवळी देतो, तर गवळी दूध आणून देतो. त्याला दूध निघत नाही, ते तर म्हशीला गाईला निघतं, हे त्याला माहिती आहे, पण पोरांना कुठं माहिती. मग शिक्षकांनी जर विचारलं शाळेमध्ये दूध कोण देतो, गावाकडचा पोरा लगेच सांगेल गाय दूध देते, म्हैस दूध देते, शेळी दूध देते. पण शहरात बनवलं त्या म्हणतो गवळी दूध देतो, भैया देत. भैयाला का कुणी सड आहे का दूध काढायला, का तू चारा खातो? आमची अनुभूती बालिश आहे. तसं तुमचं जीवन शरीर नाही. तुम्हाला वाटतं की शरीरातूनच सुख प्राप्त होतं आहे, पण ते शरीर म्हणजे तुमचं जीवन नाही आहे. शरीर फक्त सामान आहे, साधव आहे.
म्हणून शरीराचा अनुभव तुम्हाला येतो, मग शरीराच्या स्तरावर जे सुख मिळतं त्यालाच तुम्ही आनंद समजता आणि म्हणून जीवन कळत नाही. खेड्यावरच्या स्त्रियांना एखादा भुरटा माणूस आहे तो येतो आणि पॉलिश करायच्या नादामध्ये ओरिजिनल दागिने काढून घेऊन जातो आणि डुप्लिकेट दागिने त्यांच्या ताब्यात देत. का? अज्ञान. तसे माणसंसुद्धा आपण त्यांना हसतो त्या स्त्रियांना, परंतु आपण सुद्धा जीवनामध्ये शरीराच्या स्तरावर या अनुभूती येतात, जे कर्म घडतं, जे शरीराच्या माध्यमातून आम्ही जे काही मिळवतो, मनाच्या माध्यमातून जे काही मिळवतो, बुद्धीच्या माध्यमातून जे काही मी प्राप्त करतो, जो अनुभव घेतो, त्यालाच आम्ही जीवन समजतो. जरा मी खोलीदारी घेतली की जरा माझं जीवन समृद्ध झालं. मी माझ्या बँकेमध्ये लाखो रुपये बॅलन्स आला की माझं जीवन समृद्ध झालं. मी परदेशामध्ये परदेशवारी करून आलो, पर्यटन करून आलो की माझं जीवन समृद्ध आहे. लोकांना जे जमलं नाही ते मी करून दाखवलं म्हणजे माझं जीवन समृद्ध झालं. अशा प्रकारची बारीशी व्याख्या आम्ही करतो आणि स्वतःच्या मनामध्ये समाधानाने जगायचा प्रयत्न करतो. आणि आपल्याला पण कळतं की कुठेतरी जाऊ आपल्याला पण नंतर फ्रस्ट्रेशन येतच, कारण आपल्याहीपेक्षा कुणीतरी अंतराळात पण फिरायला चाललं आहे. त्याच्या बघितल्यावर आपल्याला असं वाटतं आपण तर काहीच नाही, आपल्याला तर खरं सुख भेटलंच नाही. जेव्हा आपल्यापेक्षा महागडी कार बघतो तेव्हा आपल्याला वाटतं अरे चा आपण तर आपल्या खालच्यांकडे बघून समाधानी होतो, आपल्यावरती तर बरेच जण आहे. तुम्ही जीवनामध्ये सर्व गुण संपन्न नाही होऊ शकत, सांसारिक जीवनामध्ये तर नाहीच. इलॉन मस्कचं उदाहरण जर घेतलं तर जगामध्ये सर्वांना जेवढं श्रीमंत व्हावं असं वाटतं त्यापेक्षाही तू खूप श्रीमंत आहे. मग मला सांगा, जो अमेरिकेच्या संसदेवर प्रभाव टाकतो, तिथल्या राष्ट्राध्यक्षांवर प्रभाव ठेवतो, सरकारवर त्या ठिकाणी तो आपलं साम्राज्य त्या ठिकाणी स्थापित करतो, एवढी शक्तिशाली व्यक्ती आहे, तरी पण तू त्याच्या स्वतःच्या जीवनामध्ये एक चांगला वडील नाही आहे. म्हणजे तुम्ही एक चांगले उद्योजक असू शकता पण चांगला माणूस असावेच असं नाही. ज्या व्यक्तीला 14 मुलं आहेत, 14 अपत्य आहेत, तरी पण तो एक चांगला जर पिता होऊ शकत नसेल तर त्याच्या जीवनाचं फार मोठं अपयश आहे. आता आपल्याकडं जो गरीब आहे तो एक चांगला वडील आहे, तो लगेच म्हणजे मी इलॉन मस्कपेक्षा चांगला आहे. हे तुमच्या समाजासाठी ठीक आहे, याच्या पण समाजासाठी ठीक आहे. मी जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे आणि सर्वात शक्तिशाली विकसित अशा राष्ट्राच्या सरकारवर माझा प्रभाव आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी मी त्याला स्वतःला समाधान मिळू शकतं. परंतु त्याचं जीवन समृद्ध नाही आहे. कारण तुमचं जीवन जर समृद्ध असेल तर तुम्ही आहे त्याच्यामध्ये जेवढे आनंदी असाल, तुम्हाला कोणावर अधिकार आणि कोणावरती प्रभाव टाकण्याची गरजच पडेल. तुमचा प्रभाव आपोआप पडेल. हा सूर्य ज्यावेळेस उगवतो तो म्हणतो का मला प्रभाव टाकायचा आहे, खंबा हे ढगांनो खंबा मला प्रभाव, असं तो म्हणतो का? नाही. तो सूर्य आपल्या तेजाने चमकतोय, मग त्याच्या तेजाने चमकल्याने कोणाला फायदा होतोय आणि कोणाला तोटा होतोय त्याच्याशी त्याला काही घेणं नाही. कसं तुमचं जीवन जे आहे सूर्याप्रमाणे तेजस्वी पाहिजे. मग ते तेजस्वी का नाही आहे? कारण आम्ही शरीर आणि मनाच्या ढगांमध्ये त्याला झाकून ठेवली. आम्ही त्या ढगांना सूर्य समजतोय. ढगांमधून चिरून असं ज्यावेळेस सूर्याचा किरण खाली येतो आणि तो प्रकाशित सगळीकडे करतो, त्या ढगांतून येणाऱ्या किरणालाच आम्ही समजतो ढगच प्रकाश देत आहे. मग गवळी दूध देतो किंवा भैया दूध देतो असं म्हणणाऱ्या मुलापेक्षा आमची बुद्धी काय तीक्ष्ण आहे. तसं शरीर आणि मन जे आहे ह्याच्या स्तरावरती जे आम्ही करतो, ज्या क्रिया करतो, जे कर्म करतो आणि त्यांचा अनुभव जो घेतो, हा अनुभव म्हणजे आमचं जीवन नाही आहे. त्याच्या पलीकडे जसं मी म्हटलं, शरीर तुमचं मनस म्हणजे स्मृती, आठवणी, त्याच्यानंतर तुमची बुद्धी त्याच्यावर काम करणारी आणि अहंकार याचं संरक्षण करणारा, कितपर्यंत माणसाची प्रगती आहे. शरीराची इंद्रिय त्याच्याकडे आहे पण त्याच्यावर नियंत्रण कुठे? जसं आपण म्हणतो की त्याची शरीराची जी इंद्रिय आहे ती माणसाची स्वतःच्या नियंत्रणात पाहिजे तर त्याचा मालक आहे. जर इंद्रियांच्या मागे तो भरकटत असेल तर तो गुलाम. जो शरीराचाच गुलाम झालेला आहे, जो मनाचाच गुलाम झालेला आहे, तो पुढच्या प्रवासाला कसं जाऊ शकतो? मालक अनुभव घेऊ शकतो, गुलाम अनुभव नाही घेऊ शकतो. तो जे काम करतोय त्याला तेवढंच काम माहिती असतं, बाकीचं काम काही माहिती नसतं, पण मालकाला सर्व माहिती असतं. तसं तुमच्या शरीराचे तुम्ही मालक आहात का? तुमच्या इंद्रियांचे, ज्ञानेंद्रियांचे, कर्मेंद्रियांचे तुम्ही मालक आहात का? कर्मेंद्रिय कर्म करतात, त्याकडे फळ प्राप्त होतं आणि ते फळाची जी साठवणूक आहे, ती संपत्ती आहे, तिला आम्ही आमचं जीवन समजतो. त्याच्यानंतर आम्ही आमचा जो इंद्रियांचा भोग आहे, मला सांगा या 5 इंद्रियांच्या भोगाच्या पलीकडे काय अनुभव आहे जीवनामध्ये? कुठे फिरायला जाता त्या बघण्याचं सुख घेता,
खाता तेव्हा खाण्याचं सुख घेता, जेव्हा काही सुगंध असतो तेव्हा सुगंधाचं सुख घेता, जेव्हा संगीत असतं तेव्हा वा त्या संगीताचा आनंद घेता. दोन्ही असेल तर पाहणं आणि ऐकणं या दोघांचाही ऑडिओ व्हिडिओ याचा अनुभव घेता. आणि बाकी जे स्पर्शातून अनुभव आहे, त्वचा दुसऱ्या त्वचेपराला स्पर्श करते त्याचा एक अनुभव घेता. शरीर आणि मनासोबत जेव्हा तुमची चेतना स्पर्श करते ना, तेव्हा त्या प्रत्येक गोष्टीमध्ये परमानंद आहे. मग ते काही पण असू दे. तुम्ही भोजन घेता, पण भोजन घेताना तुमची चेतना सोबत आहे, ते जीवन आहे. तुमचं शरीर खातं आहे आणि तुमचं मन कुठेतरी भरकटलेलं आहे, काहीतरी शोधतं आहे किंवा मनोरंजन करतं आहे, आणि तुमची चेतना कुठे हेच माहिती नाही, ती अशी विस्कटलेली आहे किंवा ती सुप्त अवस्थेमध्ये. अशा वेळेस तुमच्यामध्ये पशुमध्ये काहीच फरक. तुम्ही पाशामध्ये बांधलेले आहात, मनाच्या पाशामध्ये आणि शरीराच्या पाशामध्ये. म्हणून शरीर भोजन घेत आहे, त्याला जगायचं आहे, आणि मन मनोरंजन करते कारण त्याला स्वतःला टिकायचं आहे. मग या दोन गोष्टींमध्ये तुमची चेतना मात्र पूर्णपणे पांगून गेलेली आहे, विस्कळीत झालेली. एखादी धार खडकावर पडते पाण्याची, तेव्हा ती त्या खडकाला चिरते. तुम्हाला माहिती नसेल, वॉटर जेट नावाचं मशीन असतं. वॉटर जेट नावाचं मशीन एवढं भयंकर असतं की कठीणातला कठीण धातू सुद्धा कापून टाकतात. पाण्याचा तीव्र जो प्रवाह असतो, धारा असते, हिच्यामध्ये एवढी पण ती कधी आहे, ती केंद्रित असली तर. समस्या काय आजची, की आमची जी ऊर्जा आहे ती विस्कटलेली आहे. तुमच्या वॉटर जेटच्या पाईपला मागून जर छिद्र असतील सगळे इकडं तिकडं, लिकेज असेल, तर त्याने साधं फुलाची पाकळीसुद्धा तापली जाऊ शकते. तुमच्या जीवनाचा स्रोत शरीर, मन, भावना आणि ऊर्जा जर एका दिशेला असेल तर तुम्हाला कळेल जीवन काय. मग तुम्हाला भोजनामधून सुद्धा जीवनाचा अनुभव मिळेल, तुम्हाला काही बघण्यामध्ये पण जीवनाचा अनुभव मिळेल, काही ऐकण्यामध्ये. एखादं तुम्ही संगीत ऐकताय तिथे तुम्हाला समाधीचा अनुभव मिळेल, ध्यानाचा अनुभव मिळेल. जेव्हा तुमचं ध्यान लागतं की जिथं तुम्ही देहभान विसरून जाता, ते तुमचं जीवन. जेव्हा जेव्हा तुम्ही तुमचं देहभान विसरले, त्या देहभान विसरण्याच्या अवस्थेला जीवन असं म्हणतात. म्हणजे जोपर्यंत तुम्हाला स्वतःची जाणीव आहे, मी आहे, माझं शरीर आहे, मी असा आहे, मी या पदावर आहे, मी त्या पदावर आहे, किंवा माझ्यामुळे चाललेलं आहे, मी करतोय, हे जोपर्यंत आहे तोपर्यंत जीवन नाही. म्हणून जीवन काय आहे, आम्ही ते पूरक गोष्टींमध्ये, रे कपामध्ये, कपात सापडतोय. आम्ही तो कपात नाही आहे. कप त्याचा फक्त एक काय आहे, त्याची एक प्रतिमा आहे, त्याचा एक दाखला आहे. हॉटेलमध्ये जावं तुम्ही आणि तुमच्यासमोर स्टार्टर यावा, तो स्टार्टर तुम्ही नाश्त्यात एवढा खाऊन टाकायचा की तुम्ही हेच विसरून जावं की जेवण पण आहे नंतर. स्टार्टरलाच 25 पदार्थ पकवान 5 स्टार हॉटेलमध्ये, आणि मग त्याच्यानंतर जेवणासाठी तर आणखीन 100 पदार्थ. स्टार्टर्स एवढा खाल्ला की त्याच्यामध्ये गुंतून गेला. जसा मंदिरामध्ये जाताना मंदिराच्या व्हरांड्यामध्येच तो एवढा रकून गेला की गावाला जायचा तरी विसरून गेला. मनुष्य जीवनाचा खरा आनंद जो आहे, तो आनंद स्वतःला विसरण्यात आहे. शरीर आणि मनाची जी अवस्था आहे त्याला विसरण्यानंतर जे शिल्लक राहतं ते जीवन आहे. मग आठवा, तुमच्या जीवनामध्ये असे किती वेळा प्रसंग आले, किती वेळ आली की तुम्ही स्वतःचं देहभान विसरून जगले. लहानपणी जगले, जेव्हा काही कळत नव्हतं, शरीराची जाणीव नव्हती, मनाचं अस्तित्व नव्हतं, तेव्हा आम्ही जीवनाचा भरपूर आनंद घेतला, पण तो बाळबोध घेतला, जागृतपणे घेतला नाही. तुमच्या कॅमेऱ्यापुढे कॅमेरा चालू आहे, सीन पण अतिशय सुंदर आहे, सर्व छान आहे, रेकॉर्डिंग बंद आहे. अशा अवस्थेचं जीवन म्हणजे बाग. आणि हेच त्या तरुणपणामध्ये तुम्ही जर जगू शकलात तर ते रेकॉर्डिंग आहे. आणि म्हणून सद्गुरू असं म्हणतात की तुमचं जीवन हे शरीराच्या आणि मनाच्या अनुभवाच्या पलीकडे आहे. पण आज तुम्ही तुमच्या शरीरामध्येच मनामध्येच अडकले. समजा तुम्ही जंगलामध्ये निघाले आणि तुम्हाला अतिशय फळाफळांनी बहरलेलं असं जंगल भेटलं,
आणि तुम्ही तिथंच वस्ती केली, तिथंच रमले. तुमच्यानंतर कोणीतरी आला आणि तो पुढे गेला, त्याला जंगलाच्या पुढे एक चांदीची खाण सापडली, तो तिथे रमला. अजून एक जर आला, तो ह्या दोघांच्याही पलीकडे जाऊन त्याला सोन्याची खाण सापडली, आणि ह्या दोघांच्याही पलीकडे जो गेला त्याला हिऱ्याची खाण सापडली. मित्रांनो, समस्या जी आहे, एका हिऱ्यामध्ये आम्ही कित्येक सोनं किंवा कित्येक चांदी किंवा जन्मभराची फळं आणि फुलं आम्ही सहज घेऊ शकतो. हे आम्हाला कधी कळेल? जर आम्ही हिऱ्यापर्यंत पोहोचलो तर कळेल. तो हिरा म्हणजे चेतना आहे, आणि मग चेतनेपर्यंत आम्ही पोहोचत नाही. एकतर आम्ही चित्तापर्यंत काही जण पोचतात. अति दुःखामध्ये आणि अति आनंदामध्ये जी अवस्था असते ती चित्ताची अवस्था असते, ती पण चेतनेची अवस्था नसते. चेतना तेव्हा जागृत होते जेव्हा तुमचा जीव धोक्यामध्ये येतो, जेव्हा तुमचा जीव आता धोक्यात आहे, आणि अशा वेळेस जे काही घडतं ते सगळं आपली चेतना घडून आणते. आपण म्हणतो मला काही कळलंच नाही, मी कसं काय वाचलो ते जे वाचवणं आहे ते तुम्ही नाही वाचवलं, तुमच्या जीवनाने तुम्हाला वाचवलं, म्हणजे तुमच्या जीवन ऊर्जेने चेतनेने वाचवलं. आम्हाला फॅन फिरताना दिसतोय, त्याची हवा पण लागते. हवा म्हणजे कर्म आहे, कर्माचं फळ आहे, संपत्ती आहे, आणि त्याचं फिरणं जे आहे ते कर्म आहे. परंतु या दोन्हीला घडून आणणारा आणि स्वतः फॅन हे त्याचं शरीर आहे. आम्हाला फॅन दिसतोय, पण त्याला फिरवणारी जी ऊर्जा आहे ती ऊर्जा म्हणजे जीवन आहे. नाहीतर ती जर नसेल तर फॅन किती पण सुंदर असू दे, काही उपयोग आहे का? एखादं सुंदर शरीरामध्ये जीवच नाही आहे, प्राणच नाही आहे, जीवनच नाही आहे. ते शरीर तुम्ही कवटाळून बसाल का? बसलात तर किती वेळ बसाल? दुसऱ्या दिवशी त्याचा वास यायला लागेल. तुम्ही किती जरी आत्ताशी पडलं तर 4-5 दिवसांनी ते सडायला लागेल. किती वेळ आवला तुम्ही त्याला? किती मिठीमध्ये घ्या. म्हणजे जीवन महत्त्वाचं आहे, शरीर नाही, हे तेव्हा कळतं. पण समस्या अशी आहे की आम्ही मरतोय, आम्हाला कधी कळतच नाही, तो अनुभव आम्हाला कधी मिळतच नाही, आणि म्हणून जीवनाच्या प्रवासामध्ये आम्ही मागे राहतो. आणि म्हणून सद्गुरू सांगताय की जिवंतपणीच जीवनाचा अनुभव घ्या. नाही तर मग जर मला सांगा, जर लता मंगेशकर सारखी एवढं प्रसिद्धीला पावलेली व्यक्ती भारतरत्न सन्मान मिळाला, भारताचा सर्वोच्च सन्मान, यापेक्षा अजून काय हवं? किंवा अमेरिकेमधला प्रसिद्ध उद्योगपती स्टीव्ह जॉब्स, हे माणसं जेव्हा आपल्या जीवनाचा अंतिम घटका मोजतात तेव्हा सांगतात जगायचं राहून गेलं. म्हणजेच त्यांना जीवन काय आहे हे कळलंच नाही. जीवन म्हणजे समाधान, तृप्ती, आनंद, आणि तो आत्मज्ञ आहे, तो बाह्य जगात नाही आहे. तुम्ही या शरीराच्या मनाच्या पलीकडे जायचं म्हटलं तर लोक बाहेर जायचं विचार करतात. बाहेर नाही, आतमध्ये जायचं आहे. तुम्हाला जिथे जायचं आहे ते आतमध्ये आहे. सर्व समस्यांचं समाधान आतमध्ये, सर्व प्रकारचा आनंद आतमध्ये. परंतु तो कधी दिसेल? जेव्हा तुम्ही या बाहेरच्या गोष्टींपासून काय व्हाल? बोर व्हाल, थकाल. जो पण तुम्हाला बाहेरच्या गोष्टी थकवत नाही, कदाचित थकल्यानंतरही तुम्हाला जर गुरु नाही भेटला, तुम्ही बाहेरच शोधा. आमची समस्या कशी आहे? एक आजीबाई सुई शोधत होती, आणि ती सुई शोधत होती रस्त्यावरती दिव्याच्या लाईट खाली. मग तिला विचारलं, आजीबाई तुम्ही बाहेर का सुई शोधताय? तुमची कुठे हरवली? आम्हाला सांगा, आम्ही मदत करतो. म्हणजे सुई तर घरात हरवली, पण तिथे अंधार आहे, इथे उजेड आहे, म्हणून ती तशी. आज आमचं जीवन असंच आहे. आमचं जे जीवन आहे ते आत आहे, पण आतमध्ये अंधार आहे. आतमध्ये कधी प्रवास केला नाही, तिकडे जाण्याची दिशा कोणी दाखवलेली नाही, बोट धरून तुम्ही तिथं कोणी नेऊ शकत नाही. म्हणून आम्ही बाहेर शोध, कारण बाहेर उजेड आहे. म्हणून बाहेर शोधायला सगळे शोधताय, मग मी कोण शोध? तुमच्या पाठीमागे तुम्ही ज्या रस्त्याने चालला त्या रस्त्याच्या पाठीमागे जर तुमचं जर ठिकाण असेल जाण्याचं, पण तुमची जर त्या ठिकाणाकडे पाठ असेल की तुम्ही किती प्रवास केल्यानंतर तिथं पोचा. जर वळला तर लगेच तिथेच आहे, पाठीमागेच आहे, फक्त वळल्याची गरज आहे. पण तुमचं पाठ तिकडे आहे, म्हणून तुम्ही आयुष्यभर प्रवास करता, पण तुम्हाला ती ठिकाण कधी सापडत नाही. आयुष्य कमी पडतं, ठिकाण मागेच राहून जा. आणि म्हणून जीवन काय हे जर ओळखायचं असेल तर पहिलं पळायचं बंद का, प्रवास थांबवा. आधी
थोडेसे एकटे व्हा. ह्या सर्व नाती गोती, चर्चा, गप्पा, चॅट्स, सोशल मीडिया, इच्छा आकांक्षा सर्वांपासून वेगळे व्हा आणि स्वतःबरोबर राहा. कमीत कमी 72 तास स्वतःबरोबर राहा, फक्त स्वतःबरोबर, बाकी कोणीच नाही. मग तुम्हाला तुमच्या जीवनाची थोडीशी झलक कळेल का नेमकी आपण आपलं जीवन कसं बनवले. ट्रॅजेडी बनवलेलं आहे ही की कॉमेडी बनवलं आहे. इंग्रजांकडे ट्रॅजेडी आणि कॉमेडी सोडून दुसरा शब्दच नाही. हॅपीनेस हा शब्द फक्त भाग टाकले. त्यांना असं वाटतं की एक दुःखी आहे आणि एक सुखी आहे, पण त्यांच्याकडे हॅपीनेस हा शब्दच नाही आहे. प्लेजर, प्लेजर म्हणजे अत्यानंद. तो अत्यानंद जो आहे त्यांना सांगता नाही आलं म्हणून ते अति आनंद असं म्हणतात. मग प्लेजरमध्ये माणूस स्वतःला पण विसरतो. बरोबर आहे. आणि म्हणून मित्रांनो, आपण सद्गुरू आम्हाला सांगता की आमच्या जीवनामध्ये ज्या कृती आम्ही करतो आहोत, जे संपत्ती मालमत्ता आम्ही त्या कृतीच्या माध्यमातून जमा करतो आहोत. एखादा चोर चोरी करतो, तो पण मालमत्ता गोळा करतो. एखादा सज्जन कष्ट करतो, मेहनत करतो, त्यातून संपत्ती गोळा करतो. सद्गुरू सांगतो ह्या दोघीही संपत्ती तुमचं जीवन नाही. ना ते चोराने जमा केलेली आहे, ना तुम्ही साल आहे तुम्ही जमा केले सज्जन दया असू. या दोन्ही संपत्ती इथंच राहणार आहे. चोराला त्याचं फळ पापाच्या रूपाने मिळणार आहे, त्याला शिक्षा होणार आहे. आणि सज्जनात तुम्ही त्याचं ते भोगणार आहात आणि तुम्ही भोगामध्येच रत होणार आहे. दोघांचे परिणाम शेवटी सारखेच आहे. आणि म्हणून तुमचं कर्म, तुमची संपत्ती किंवा तुमचे ज्ञानेंद्रिय किंवा तुमची कर्मेंद्रिय या सगळ्यांचा जो अनुभव आहे म्हणजे जीवन नाही आहे, जीवन अनुभव घेणारं आहे. जर अनुभव घेणारं जीवन आहे तर तिथपर्यंत आम्ही पोहोचलं पाहिजे. आणि तिथे पोहोचण्याचा मार्ग म्हणजे योग आहे, ध्यान आहे, साधन आहे. त्या माध्यमातून आम्ही तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. देहभान विसरून जाण्यात शिकलं पाहिजे. हे जेव्हा तुम्ही शिका तेव्हा खऱ्या अर्थात तुम्हाला जीवनाचा. आज लोक भजन कीर्तनामध्ये जाऊन का बरं सगळं विसरून जातात क्षणभरासाठी. ते जे विसरणं आहे ते विसरल्यानंतर जे जागृत होतं ते तुमचं जीवन आहे. दुसऱ्याची सेवा केल्यानंतर, मदत केल्यानंतर तुमच्यामध्ये जी एक आनंद निर्माण होतो आतमध्ये, जे असं कमळं फुलायला लागतात, फुलं फुलायला लागतात, ती जी आनंदाची फुलं आहे ती फुलं म्हणजे तुमचं जीवन आहे. म्हणजे आम्ही आमच्या जीवनाला तेव्हाच आनंद होतो जेव्हा आम्ही सत्य असतो, जेव्हा आम्ही प्रामाणिक असतो, जेव्हा आम्ही सेवेमध्ये असतो, जेव्हा आम्ही निरपेक्ष आणि निरीच्छा असतो. आणखी इच्छाच नसते काही. बघा, इच्छा पार मरून गेली असा निराशात असलेला माणूस वेगळा, आणि इच्छा आता नाहीच राहिली कुठली, एकदम तृप्त आहे, आनंद आहे. एखाद्याने जेवण केल्यानंतर त्याची भूक जेव्हा शांत होते तेव्हा त्याला काहीच खायची इच्छा नसते. आणि एखादा दुःखी होतो, भरपूर पोट रिकामा असतं परंतु दुःखी झाल्यामुळे खायची इच्छा नसते. ह्या दोघांमध्ये फरक आहे. तुम्ही जीवनामध्ये वैराग्य प्राप्त तुम्हाला होतं, स्मशान वैराग्य न, खरं खरं वैराग्य जेव्हा तुम्हाला प्राप्त होतं तेव्हा तुम्ही सर्व संसारिक लोकांसारखं जगता परंतु तुम्ही कशात अडकत नाही. ते खरं जीवन आहे. आणि असं जीवन जेव्हा तुम्हाला मिळतं तेव्हा तुमच्या जीवनामध्ये आरोग्य, आनंद आणि सेवा एवढं शिल्लक नाही.